किचन टिप्स आणि रामबाण उपाय. 1. कोणत्याही सुक्या चटण्या वर्षभरासाठी टिकवून ठेवायच्या असतील तर चटणीला कधीच ओला हात लावू नये किंवा ओला चमचा घालू नये. यामुळे चटण्या लवकर खराब होत नाहीत. 2. कोणत्याही पदार्थामध्ये कांदा घालताना कांदा छान परतून घेतल्यास पदार्थाला छान चव येते. पण कांदा जर कच्चा परतला तर पदार्थ शिजवून झाल्यावर देखील कांद्याचा कच्चट वास पदार्थामध्ये राहून जातो. 3. फळभाज्या किंवा पालेभाज्या शिळ्या झाल्या असतील तर फ्रीजमधील थंडगार पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा. यामुळे भाज्या पुन्हा ताज्या दिसतात. 4. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत मरतात. 5. केसांना नैसर्गिकरित्या ब्राऊन कलर करण्यासाठी केसांना मेहंदी लावताना मेहंदीमध्ये बीटरूटची मिक्सरला बारीक पेस्ट करून घाला. त्यामुळे केसांना नॅचरली ब्राऊन कलर येईल. 6. नियमितपणे आहारामध्ये कांद्याचे सेवन केल्याने देखील पोटामध्ये जंत होत नाही आणि असतील तर मरतात. 7. वजन वाढवायचे असेल तर अश्वगंधा रोज जेवणानंतर 1 तासांनी दुधामध्ये 1 चमचा घ्यावी. वजन झपाट्याने वाढते. 8. केसांची मेहंदी भिजत असताना त्यामध्ये थोडेसे दही, लिंबाचा रस आणि आवळा रिठा शिकाकाई पावडर घाला. यामुळे केस गळती थांबते आणि केस काळे होतात. 9. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये. यामुळे पोट खराब होते. 10. कानात पाणी गेल्यावर तोंडावर हात ठेवून जोराने फुंकर मारा. कानातून पाणी बाहेर पडेल. 11. दुधासोबत कोणतेही आंबट पदार्थ खाऊ नये. यामुळे स्किन प्रॉब्लेम्स वाढू शकतात. 12. पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे सर्दी, खोकला असे आजार होऊ शकतात. 13. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर राग शांत करायला शिका, कारण अति क्रोध केल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात आणि वृद्धत्वाचे लक्षणे दिसतात. 14. अति प्रमाणात जुलाब होत असतील तर साबुदाण्याची साखर घालून पातळ खीर करून प्यावी. यामुळे जुलाब कमी होतात. 15. दुधाशिवाय म्हणजेच कोरा चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. 16. सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये देखील फायदेशीर ठरते. 17. घसा बसून आवाज येत नसेल तर आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे. 18. पीठ जास्त बारीक चाळून त्यामधील कोंडा फेकून देऊ नका. त्यामध्ये खूप सारे विटामिन्स असतात. त्यामुळे पीठ नेहमी जाड तारच्या चाळणीने चाळा. 19. वजन कमी करायचे असल्यास दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजीचे सेवन करा. त्यामध्ये लो कॅलरीज आणि फायबर असल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. 20. त्वचेचे आजार असल्यास कढीपत्त्याचे सेवन करावे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी फंगल गुण असतात. 21. पोटाची उष्णता दूर करण्यासाठी सब्जा घ्यावा. यामुळे पोटाला थंडावा मिळतो. 22. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर थंड दूध प्यावे. यामुळे पोटातील ॲसिडिटी, जळजळ कमी होते. परंतु दूध आणि जेवण एकत्र करू नये. यामध्ये कमीत कमी 2 तासांचे अंतर ठेवावे. 23. लसणाच्या पाकळ्या निवडून कापलेला असो किंवा पूर्ण असो फ्रीजमध्ये ठेवू नये. त्यामुळे लसूण मऊ पडतो आणि लसणाला मोड येऊ शकतात. तसेच त्याची चव देखील कमी होते. म्हणून लसणाचे आयुर्वेदिक गुणधर्म नष्ट होऊ नयेत. यामुळे फ्रेश लसूण वापरावा. 24. केळी खाल्ल्यावर जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडेसे काळे मीठ लावून खा. यामुळे बद्धकोष्ठता होणार नाही. 25. जे लोक भरपूर साखरेचा चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. 26. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. 27. लघवी करताना जळजळ होत असेल तर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सब्जा भिजत घालावा आणि तो सब्जा 15 मिनिटांनी प्यावा. यामुळे लघवीची जळजळ कमी होते. 28. हाडे मजबूत करण्यासाठी 1 ते 2 अंडी रोज उकडून खावी. जी लोक अंडी खात नाहीत त्यांनी पांढरे तीळ खावे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 29. ओल्या नारळाचे सेवन केल्याने कमजोरी दूर होते आणि शरीराला ताकद मिळते. 30. बाकरवडी गरमागरम खायची असेल तर बाकरवडी बनवून झाल्यानंतर तळण्याआधी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. वड्या एकमेकाला चिटकू नये म्हणून त्यावर थोडे कॉर्नफ्लॉवर भुरभुरा. लागेल तसे बाकरवडी तळून खाऊ शकता.
31. पावसाळ्यामध्ये रूममध्ये छान सुगंध यावा यासाठी रूम फ्रेशनर न वापरता धूप किंवा सुगंधी अगरबत्ती लावावी. 32. चुकूनही मद्यपान करून औषध घेऊ नका. औषधांमध्ये अशी अनेक रासायनिक प्रक्रिया होते, म्हणूनच अल्कोहोलमुळे हानिकारक प्रक्रिया होऊ शकते. अशा परिस्थितीत औषधाचा आपल्याला फायदा तर होतच नाही, उलट कधी कधी हे जीवावर देखील बेतू शकते. 33. कफ वाढून दम लागत असल्यास कांदा किसून त्याचा रस काढावा आणि 1 चमचा रस गाळून प्यावा. अर्धा मिनिटांनी गरम पाणी प्यावे. यामुळे श्वास मोकळा होतो आणि कफ देखील निघून जातो. 34. वजन वाढवायचे असेल तर उकडलेले बटाटे आणि केळी आहारामध्ये समावेश करा. यामुळे वजन चांगले वाढते. 35. गजकर्ण, खरूज इत्यादी त्वचा रोगांवर कढीपत्त्याची चटणी बनवून ती थोडी गरम करून त्या भागावर लावावी. यामुळे त्वचा विकारांवर फायदा होतो. 36. कढीपत्त्यात असणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते आणि डोळ्यांची दृष्टी चांगली बनवते. 37. शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काजू खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, म्हणून उपवास करताना या गोष्टींचे सेवन आवर्जून करावे. 38. उपवासामध्ये साबुदाणा वडे, बटाटे फ्राईज यांसारखे तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो, म्हणूनच उपवासामध्ये या तेलकट पदार्थांपेक्षा ताजी फळे खावीत. 39. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी एकदाच पोट भरून जेवू नका. यामुळे पचन बिघडते. 40. आंबा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढते, तसेच त्वचेची कांती सुधारते. 41. अन्न चावून चावून खाल्ल्याने अन्नामध्ये लाळ मिसळते आणि अन्नाचे पचन चांगले होते. 42. शेवग्याच्या पानांचा रस ब्लड शुगर आणि इन्सुलिनच्या लेवलला नियंत्रित करण्यास मदत करतो. 43. तसेच शेवग्याच्या पानांच्या सेवनाने पचनतंत्र मजबूत बनते. 44. गव्हाच्या दाण्या एवढा चुना दह्याबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्याने हाडांमधील येणारा कटकट आवाज कमी होतो आणि हाडे मजबूत होतात. 45. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यामध्ये महिनाभर गुडवेलाचा काढा प्यावा. 46. आहारामध्ये नियमित गुळाचे सेवन केल्यामुळे दम्यापासून सुटका मिळते, तसेच वजन देखील कमी होण्यास मदत होते. 47. गुळाच्या सेवनाने मासिक पाळीचा त्रास देखील कमी होतो, कारण गुणांनी गुळ उष्ण असतो, त्यामुळे रक्तस्राव देखील वाढतो.